नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या YouTube चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 पैशांचे व्यवहार. आज आपण काय शिकणार आहोत? पैशांचे व्यवहार. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरामध्ये आपण दुकानामध्ये जातो. तर दुकानातून कोणतीही वस्तू घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? त्यांना पहिले पैसे द्यावे लागतात आणि मग आपल्याला कोणतीही वस्तू मिळते. आपल्याला फुकट मिळतात का काही वस्तू? साधं तुम्ही ₹1 चॉकलेट जरी घ्यायला गेलात, तरी तुम्हाला दुकानदार फ्रीमध्ये चॉकलेट देतो का? नाही. तुम्हाला त्याच्यासाठी काय करावं लागतं? पैसे द्यावे लागतात. बरोबर की नाही? तर हे पैशांचे व्यवहार जे आहे ते आज आपण शिकणार आहोत. काय-काय, कुठे-कुठे पैसे दिले जातात, कशा प्रकारे पैसे दिले जातात. तर आज आपल्याला हे शिकायचं आहे. आता तुम्ही मोठे होत आहेत, 5वी ला गेलेले तुम्ही विद्यार्थी आहात, तर तुम्हाला ह्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून तुम्हाला आर्थिक व्यवहार पण कळलं पाहिजे. पैशांच्या व्यवहाराला आपण काय म्हणतो? आर्थिक व्यवहार असं म्हणतो. तर या लहान-सहान गोष्टी पण तुम्हाला शिकता आल्या पाहिजे. म्हणून पैशांचे व्यवहार हा पाठ आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. आज हमें क्या सीखना है? पैसे हम कहाँ-कहाँ पे यूज करते हैं। पैसों का व्यवहार जो है वो हमें देखना है कहाँ-कहाँ पे। अभी हम दुकान में जाते हैं तो एक चॉकलेट भी लेते हैं तो हमें पहले पैसे देने पड़ते हैं फिर चॉकलेट मिलता है। कोई हमें फ्री में नहीं देता है। तो पैसे का यूज हम लोग कहाँ-कहाँ पे करते हैं वो हमें देखना है. तो चलो खालील चित्रे पहा आणि पैशाचे व्यवहार कुठे-कुठे आता होतात ते सांगा. आता हे बघा. हे काय पर्स आहे ना? अशा प्रकारचं हे पर्स आपल्या वडिलांकडे असतं. या नोटा, चिल्लर, काही कार्ड्स, चेक्स वगैरे हे आपलं पैसे आहेत. हे पैशांचं चित्र आहे. आता इथे जाऊया. बँक. हे काय आहे? बँक. आता बँक म्हणजे पैशांच्या व्यवहाराचं सगळ्यात मोठं केंद्र. बँकेमध्ये आपल्याला काय करावं लागतं? बँकेमध्ये आपण आपलं एक अकाउंट ओपन करतो. म्हणजे एक खातं ओपन करतो आपण आपलं. तिथे आपण आपले स्वतःकडे जे पैसे असतात ते पैसे आपण बँकेत ठेवू शकतो. जेव्हा आपल्याला गरज लागते तेव्हा ते पैसे आपल्याला बँकेतून काढता येतात खर्च करण्यासाठी किंवा आपल्याला जर काही गरज पडली, खूपच एमर्जन्सी आली तर बँक आपल्याला कर्ज सुद्धा देते. अशा प्रकारे बँक म्हणजे बऱ्याच वेळेला बँक ही आपली पैसे सांभाळायचं काम पण करत असते. कसलं काम करत असते बँक? पैसे सांभाळण्याचं. कारण की आपण बँकेमध्ये खातं खोललं की आपल्या जवळचे जे शिल्लक घरामध्ये जर आपण पैसे ठेवले तर ते काय होतात? चोरीला जाण्याची भीती असते की नाही? आपण गावाला वगैरे गेलो तर कोणी चोर येऊन आपले पैसे चोरू शकतात अशी भीती असते. तर बँकेमध्ये ती भीती आपल्याला नसते. बँकेमध्ये आपले पैसे आपण सुरक्षितपणे ठेवू शकतो. आणि आणखीन बँकेचे काय-काय उपयोग आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. आता फक्त लक्षात ठेवा की पैशाचे व्यवहार कुठे चालतात? तर सगळ्यात पहिले बँक. बँकेमध्ये पैशाचे व्यवहार चालतात. आता इकडे पहा. भाजीपाला घेताना. आता आपल्याकडे आपण भाजी घेताना आपण बऱ्याच वेळेला आपल्या आईबरोबर, बाबांबरोबर जातो. तर भाजी घेताना आपल्याला भाजी जर घेतो तर आपल्याला भाजीवाल्याला समोरच्याला काय द्यावं लागतं? पैसे द्यावे लागतात. बरोबर है कि नहीं? हम लोग जहाँ पे भी अभी बैंक जो है तो बैंक एक मेन जगह है कि वहाँ पे पैसों की लेन-देन होती रहती है। बैंक में हम लोग सेविंग अकाउंट खोलते हैं, उस सेविंग अकाउंट में हमारा पैसा रखते हैं, वो सिक्योर हो जाता है। क्योंकि घर में अगर हमने पैसा रखा और हम गाँव वगैरह गए तो घर में चोरी हो सकती है। तो इसलिए हम अपना पैसा बैंक में रखते हैं। जब ज़रूरत पड़ती है तब हम बैंक से पैसा निकालते हैं, उसे खर्च करते हैं। कभी-कभी अगर हमारे पास पैसा नहीं भी रहा तो बैंक हमें लोन भी देती है। तो बैंक के क्या-क्या कार्य है वो हम आगे और देखेंगे, पर बैंक में पैसे की लेन-देन होती है, ये आप ध्यान में रखो। अभी सब्जी वाले के पास हम जाते हैं तो क्या होता है? उसे हम पैसे देंगे तभी वो हमें सब्जी देंगे, नहीं तो सब्जी वाला हमें सब्जी नहीं देगा. आता इथे बघा, हे टेलिफोन बिल भरायचं ऑफिस आहे. कसलं ऑफिस आहे? टेलिफोनचं बिल भरायचं. आता टेलिफोन आपण वापरतो, फोन वापरतो आपण. आता तुम्ही मोबाईल फोन वापरतात, तर याचं काय आपल्याला पैसे पेड करावे लागतात. आपण फुकटमध्ये ते वापरत नाही. तर आपण जे कॉल वगैरे करतो ना, आपल्याला याचे पैसे द्यावे लागतात. तर हे पैसे टेलिफोन बिल जे आहे ते टेलिफोन बिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन आपण टेलिफोन बिल भरतो. तर हे टेलिफोन बिल भरण्याचं ऑफिस आहे. आता हे वीज देयक ऑफिस म्हणजे लाईट बिल. आपण जे लाईट वापरतो ना घरामध्ये लाईट, फॅन, एसी, फ्रीज, टीव्ही हे सगळी इलेक्ट्रिसिटी आपण वापरतो की नाही?
ते इलेक्ट्रिसिटीचं बिल आपल्याला द्यावं लागतं. ते आपल्याला फुकट देत नाही. आपण जी सगळी इलेक्ट्रिसिटी वापरतो आणि दर महिन्यामध्ये एक कागद घेऊन आपल्याकडे एक माणूस येतो. त्याच्यावरती अमाउंट लिहिलेली असते ₹700, ₹800, ₹1000, ₹2000 जे काही तुमचा वापर असेल तेवढं तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचं बिल पे करावं लागतं, द्यावं लागतं. समझ में आ रहा है ना बच्चों? हम लोग जो फ़ोन यूज़ करते हैं, मोबाइल फ़ोन या फिर आपके घर पे लैंडलाइन फ़ोन हो, तो उसका हमें बिल आता है। वो हमें उसके पैसे देने पड़ते हैं। इसलिए हम लोग जितना चाहिए उतना कॉलिंग नहीं कर सकते क्योंकि उसके हमें पैसे भरने पड़ते हैं। इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी का भी वैसे ही है, हम लोग जितना भी इलेक्ट्रिसिटी यूज़ करते हैं, टीवी, फैन एसी, फ्रिज जो कुछ चीज़ें हम यूज़ करते हैं घर में, जहाँ-जहाँ इलेक्ट्रिसिटी यूज़ होती है हमारे घर की, हमें हर महीने इलेक्ट्रिसिटी का बिल आता है। अगर आपको पता नहीं है तो अभी आप आपके मम्मी-पापा को पूछना मुझे इलेक्ट्रिसिटी का बिल दिखाओ। तो आपको समझ में आ गया कि हम लोग कितनी इलेक्ट्रिसिटी यूज़ करते हैं हर महीने में। तो बिल के भी हमें पैसे देने पड़ते हैं। तो ये इलेक्ट्रिसिटी बिल का ऑफिस होता है, वहाँ पे हम लोग ये पैसे जमा करते हैं। अभी आगे देखो ये शॉप है, जूतों की शॉप है। अभी एक बात तो आप सब लोग ध्यान में रख लो कोई भी चीज हम खरीदने जाए तो हमें उसके पैसे पेड करने पड़ते हैं। कपड़े, शूज, खिलौने, बुक्स, नोटबुक्स जो कुछ भी आपकी चीजें होती है सबके लिए हमें पैसे देने ही पडते हैं. प्रत्येक वस्तूसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. मग तुमच्या शाळेच्या युनिफॉर्म असो, शूज असो, इतर काही कपडे असो तुमचे किंवा खाण्याच्या काही वस्तू असो, कोणतीही गोष्ट असो, त्याच्यासाठी औषधी असो, आपल्याला पैसे द्यावे लागतात. तर हे काय आहे? शूजचं दुकान आहे. इथे शूज घेणार आणि पैसे देणार. इथे पैशांचा व्यवहार होतो. आता हे आहे पोस्ट ऑफिस. आता तुम्ही म्हणाल पोस्ट ऑफिसमध्ये कुठे पैशांचे व्यवहार होतात? पोस्टात तर पत्र गेले पाहिजे. नाही. पोस्टामध्ये पण पैशांचा व्यवहार होतो. मनी ऑर्डर आपण जी इकडे-तिकडे पाठवतो ना, आपल्याला जर कोणाला पैसे दुसऱ्या गावाला पाठवायचे असते, तर आपल्याला ते पोस्ट ऑफिसमधून पाठवावे लागतात. त्याला आपण मनी ऑर्डर करणे असं म्हणतो. आपल्याला काय करावं लागतं? पोस्ट ऑफिसमधून जसं आपण पत्र पाठवतो, तसं जर समजा आपले बाबा दुसऱ्या गावाला आहेत, आपण दुसऱ्या गावाला राहतो आहोत, तर बाबांकडून आपल्याला पैसे हवे असतील, तर बाबा आपल्याला मनी ऑर्डरने पैसे पाठवू शकतात. म्हणून पोस्टामध्ये सुद्धा पैशाचे व्यवहार होतात. अभी आप लोग बोलोगे पोस्ट में थोड़ी पैसों के लेन-देन होगा, वहाँ पे तो लेटर्स का लेन-देन होगा। पर नहीं, जैसे हम एक से दूसरी जगह पे लेटर भेज सकते हैं, उसी तरह हम पैसे भी भेज सकते हैं। कभी हमें गाँव को हमारे दादा-दादी रह रहे हैं, उनके लिए पैसे भेजने हैं, तो हम पोस्ट के द्वारा उनके लिए पैसे भेज सकते हैं। तो इसलिए पोस्ट में भी पैसों की लेन-देन होती है। आता हे बघा कपड्यांचं दुकान हे तर मी तुम्हाला सांगितलं की दुकान कोणतंही असो पैशांशिवाय फुकटमध्ये आपल्याला कोणतीच वस्तू मिळत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पैशांचे व्यवहार कुठे-कुठे होतात. बँक झालं, भाजीवाला झाला, फोन बिल झालं, इलेक्ट्रिसिटीचं बिल झालं, कुठलीही वस्तू विकत घेण्यासाठी मग काहीही वस्तू सांगते मी तुम्हाला. अगदी ₹1 चॉकलेट असो किंवा लाखो रुपयांची गाडी असो, घर असो, प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला पैसे द्यावेच लागतात. तर हे लक्षात ठेवा. कुठल्याही दुकानामध्ये गेल्यावर आपल्याला पैशांचा व्यवहार करावा लागतो. पोस्ट ऑफिसमध्ये आपण मनी ऑर्डर करून पैसे पाठवले जातात. मनी ऑर्डर दिली जाते दुसऱ्या गावाला सुद्धा ते पैसे पोहोचवले जातात त्या पत्त्यावरती. तर अशा प्रकारे हे पैशांचे व्यवहार चालतात. बरोबर. आता पैसा आपल्याला कुठे-कुठे लागतो? आपल्याला प्रत्येक गोष्ट खर्च करण्यासाठी, मग तुमच्या दैनंदिन प्रत्येक गरजा, तुमचं शिक्षण म्हणा, तुम्ही वापरणारी इलेक्ट्रिसिटी म्हणा, तुमच्या खाण्यापिण्याच्या वस्तू म्हणा, सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पैसे मोजावे लागतात. फक्त आपल्या आई-वडिलांचं प्रेम, जे आपले आई-वडील आपल्याला प्रेम करतात, आपल्यावरती माया करतात, त्या बाकी तेवढं सोडून बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात. आता ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ना, बँकेत जाऊन आपण पैसे काढतो, पैसे भरतो, बँक आपल्याला लोन देते, भाजीवाल्याला आपण पैसे देतो, प्रत्यक्षपणे भाजी घेतली की त्याला पैसे देतो. पण टेलिफोन बिल झालं, इलेक्ट्रिसिटी बिल झालं, मनी ऑर्डर झालं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तर आजच्या काळाला आता ह्या ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, की वीज बिल देण्यासाठी वीज बिलाच्या ऑफिसमध्ये जावं लागतं. त्याच्यानंतर आपल्याला पोस्टामध्ये जावं लागतं किंवा असंच एल-आय-सीचं ऑफिस असतं, जिथे विमाचं ऑफिस असतं, जिथे आपण आपल्या घरामध्ये आपल्या वडिलांनी, आईने विमा काढलेला असतो. त्याच्या विम्याच्या हप्त्याचं पण अशा प्रकारे ऑफिस असतं.
तर अशा ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला पैसे भरावे लागतात. टेलिफोन बिलाच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला पैसे भरावे लागतात. दुकानांमध्ये जाऊन आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा आपल्याला पैसे द्यावे लागतात. हे जरी आहे, ही सत्य परिस्थिती आहे. पण आजच्या युगामध्ये थोडासा फरक झालेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल आहे ना, तुम्ही बँकेत तुमचे पैसे ठेवलेले असतात ना, तर तुम्ही ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरून तुमचं इलेक्ट्रिसिटी बिल भरू शकतात. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिलसाठी पैसे तर द्यावे लागतात. पण अगदीच ते ऑफिसमध्ये जाऊन द्यायची गरज नाही. तर सध्या आपण ते काम मोबाईलवरती घरबसल्या करू शकतो. टेलिफोन बिलाचं पण तसंच आहे. मनी ऑर्डर आता तर आपलं मनी ऑर्डर करणं आता खूप कमी झालेलं आहे. म्हणजे 99% कमी झालेलं आहे. 1% कोणी करत असेल तर. कारण की अगदी काही सेकंदाच्या आत एका बँक अकाउंटमधून दुसऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये मग तुम्ही महाराष्ट्र राज्यातून गुजरात राज्याला म्हणा किंवा इकडे तुम्ही दिल्लीला म्हणा, काश्मीरला म्हणा किंवा भारताच्या बाहेर तुम्ही अमेरिकेत वगैरे पैसे पाठवू शकतात. मोबाईलद्वारे ई-बँकिंग म्हणतो आपण त्याला. तर त्याच्याद्वारे हे पैसे पाठवले जातात. म्हणजे आता कारण की तुम्हाला हे सगळं नवीन वाटेल. ही गोष्ट तुम्हाला सांगण्याचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर असं वाटेल की आपले आई-बाबा तर कोणी जात नाही वीज बिल भरायला. टेलिफोनचं बिल भरायला आपल्याकडे कोणी जात नाही. आपण आपल्या आजी-आजोबांना मनी ऑर्डर करत नाही का? आपण पैसे देत नाही का त्यांना? नाही, देतो आपण त्यांना पैसे. पण आता पद्धत बदलली आहे. मोबाईलवरती आपण पटकन ऑनलाईन पैसे दुसरीकडे पाठवले जातात. इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोनचं बिल हे मोबाईलवरच भरल्या जातं. फक्त आपल्याला काय लक्षात ठेवायचं की इथे पैशांचे व्यवहार होतात. कुठे-कुठे होतात ते तुम्ही लक्षात ठेवा. अभी हमें क्या ध्यान में रखना है कि बैंक में, दुकानों में, इलेक्ट्रिसिटी का जो ऑफिस है वहाँ पे, टेलीफोन के ऑफिस में, पोस्ट ऑफिस में पैसों की लेन-देन होती है, ये हमें ध्यान में रखना है। अभी आप लोग बोलोगे तो हमारे मम्मी-पापा तो हमें नहीं दिखते कि वो इलेक्ट्रिसिटी के ऑफिस में गए और पैसे भरे, पोस्ट ऑफिस में जाके दादा-दादी को या फिर नाना-नानी को पैसे भेजे, ऐसा नहीं होता है। टेलीफोन के ऑफिस में नहीं जाते, क्यों नहीं जाते हैं? क्योंकि आजकल ये सब सुविधा आपके मम्मी-पापा के मोबाइल पे अवेलेबल हो गई है। मोबाइल पे कुछ ही मिनटों में वो इलेक्ट्रिसिटी का बिल भी पे कर देते हैं, टेलीफोन का बिल भी पे कर देते हैं और किसी भी गाँव में पैसे वो भेज सकते हैं। तो ये मोबाइल पे अवेलेबल हो गया है। पर हमें पढ़ाई के लिए ध्यान में रखना है, इसलिए हमें क्या-क्या ध्यान में रखना है? बैंक, कोई भी दुकान हो, कपड़े की दुकान, शूज़, सब्ज़ी वाला कोई भी दुकान में पैसों के व्यवहार होता है, बैंक में होता है, टेलीफ़ोन ऑफ़िस में होता है, इलेक्ट्रिसिटी के ऑफ़िस में होता है, पोस्ट ऑफ़िस में होता है, इन्शुरन्स का ऑफ़िस होता है, वहाँ पे भी होता है. लक्षात आलं का तुमच्या आता पैशांचे व्यवहार कुठे-कुठे आणि कसे होतात ते? याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती पाहिजे असेल ना, तुम्ही आई-बाबांना विचारा, की आपण पैसे कसे-कसे आपण कुठे-कुठे खर्च करत असतो. त्या गोष्टी तुम्ही त्यांना नक्की विचारा. पण काही आता ज्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, आपल्याला माहिती आहे आता आपण बऱ्याचशा वस्तू ऑनलाईन आपण शूज पण तुम्ही ऑनलाईन दुकानातून मागवून घेता. तर हा काळ बदललेला आहे. पण पूर्वीच्या काळी या सगळ्या ठिकाणी जाऊन पैसे देऊन आपल्याला ती बिलं वगैरे भरावी लागत होती. तर आलं तुमच्या लक्षात पैशाचे व्यवहार कुठे-कुठे चालतात? पुन्हा एकदा सांगते. बँक, कोणतंही दुकान मग भाजीवाला, शूजवाला, कपडेवाला, पुस्तकवाला कोणतंही दुकान, टेलिफोन बिलचं ऑफिस, इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज देयकाचं ऑफिस, हे दूरध्वनीचं ऑफिस, पोस्ट ऑफिस, विमा केंद्र, विम्याची जी केंद्र असतात, ती विम्याचा हप्ता भरणा केंद्र, त्या ठिकाणी पैशाचे व्यवहार होत असतात. चला तर मग आपण याचा स्वाध्याय पाहूया. आता वरील चित्रात दाखवलेल्या ठिकाणी पालकांसोबत भेट द्या आणि जिथे काय काय पाहिलं हे तुम्ही वर्गात सांगा. आता बँकेत गेल्यावर तुम्ही काय पाहिलं हे तुम्ही तुमच्या आता लॉकडाऊन संपल्यानंतर, लॉकडाऊन आहे तोपर्यंत तुम्हाला बाहेर निघायची परमिशन नाहीये. पण लॉकडाऊन संपल्यावरती आपल्या आई-बाबांना सांगा, की आम्हाला एकदा घेऊन चला बँकेमध्ये. बँकेत कसा व्यवहार चालतो ते आम्हाला दाखवा. चेकबुक कसं असतं ते पहा. पासबुक कसं असतं ते तुम्ही पहा. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसला एकदा भेट द्या तुमच्या घराजवळच्या. तिथे कशाप्रकारे मनी ऑर्डर केली जाते ते बघा. वीज देयक केंद्र जे आहे, लाईट बिल भरणा केंद्र जे आहे तिथे जा. दूरध्वनी केंद्रामध्ये जा, विमा हप्ता भरायच्या केंद्रात म्हणजे बाबांना सांगा एकदा मला जसं पिकनिक कशी जाते आपली, तसं ह्या सगळ्या गोष्टी मला दाखवून आणा आणि मग त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करा, की तिथे तुम्ही काय-काय पाहिलेलं आहे. समझ में आया ना बच्चों? क्या करना है? आपके पापा को या मम्मी को बोलना है, हमें बैंक में ले चलो, बैंक में कैसा पैसों का लेन-देन होता है वो हमें देखना है। चेकबुक कैसा होता है दिखाओ, चेकबुक का यूज़ क्या होता है पूछो आपके मम्मी-पापा को। पासबुक क्या होता है वो पूछो।
पोस्ट ऑफिस कहाँ पे? आपके घर के आजू, हर एक के घर के आज पास में एक पोस्ट ऑफिस होता है। पोस्ट ऑफिस में जाओ, वहां पे किस तरह से काम चलता है वो देखो। इलेक्ट्रिसिटी बिल जहाँ पे भरते हैं वो ऑफिस में जाके देखो। टेलीफोन के ऑफिस में जाके देखो। तो आपके मम्मी पापा को लॉकडाउन खत्म होने के बाद, हाँ, जब तक कोरोना है तब तक कहीं पे भी बाहर मत निकलो। ये क्वेश्चन का आंसर नहीं लिखा तो भी चलेगा, पर जब तक कोरोना है तब तक नहीं जाना है। कोरोना खत्म होने के बाद में आपको बाहर निकल के ये सब चीजें देखनी है, किस तरह से यहाँ पे पैसों की लेन देन होती है। आता प्रश्न क्रमांक 2, बँकेत चालणारे पैशाचे कोणतेही 2 व्यवहार सांगा. आता बँकेमध्ये तर खूप चालतात. आपण बँकेमध्ये पैसे जमा करू शकतो. काय करू शकतो आपण बँकेमध्ये? पैसे जमा करता येतात. आपल्याजवळ जे पैसे असतात ना, आता आपली आई काय करते माहितीये का? जे बाबांचा पगार येतो ना आपला, त्याच्यातनं काही खर्च, आता तुमच्या शाळेचा खर्च, घरातल्या किराण्याचा खर्च, लाईट बिल, टेलिफोन बिल, आणखीन इतर सगळे खर्च भागवून काही पैसे शिल्लक राहतात. तर ते पैसे, शिल्लक पैसे बँकेमध्ये जमा केले जातात. काय केले जातात? शिल्लक पैसे बँकेमध्ये जमा केले जातात. कारण की मग जेव्हा आपल्याला अडी-अडचण येते, कारण की मी तुम्हाला काय सांगितलं, की ते पैसे बँकेमध्ये सुरक्षित राहतात. आपल्या घरामध्ये आपण कधी गावाला वगैरे गेलो तर चोरी वगैरे होऊ शकते. मग जर ते पैसे आपण बँकेत ठेवले, तर बँकेमध्ये ते पैसे सुरक्षित राहतात. पैसे जमा करणे किंवा मग कर्ज कर्ज मिळतं. कर्ज आपण तिथून घेऊ शकतो. कर्ज घेणे, 2 कुठलेतरी व्यवहार सांगायचे ते मी तुम्हाला सांगितले. असे बरेच व्यवहार बँकेमध्ये चालतात. बँकेत चालणारे पैशाचे व्यवहार, पैसे तुम्ही जमा करू शकतात. आपल्याला हवं तेव्हा त्यात आता बँकेत जायची गरज नसते. आपल्याकडे एटीएम कार्ड असतं. एटीएम कार्डने तुम्ही कोणत्याही एटीएमच्या मशीनमध्ये ते असतं ना काचेचं, त्या मशीनच्या इथे गेलात की पैसे, ते कार्ड टाकलं की तुम्हाला हवे ते पैसे तुम्हाला मिळतात. फक्त तेवढे पैसे तुमच्या खात्यात जमा असले पाहिजे, हे महत्वाचं. बैंक में कौन से व्यवहार चलते हैं? तो बैंक में तो बहुत पैसे व्यवहार चलते हैं। जो हमारी मम्मी क्या करती है, जो पापा, ये मम्मी दोनों जो कुछ कमाई करते हैं, जो पैसा घर में लाते हैं दोनों भी मिलके, तो उसमें से घर खर्चा निकाल के, यानी कि आपके स्कूल का खर्चा, खाने पीने का खर्चा, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलीफोन बिल, ये सब बिल देने के बाद में कुछ जो पैसे बच जाते हैं तो बैंक में ये पैसे जमा करवाते हैं, क्योंकि बैंक में हमारे पैसे सुरक्षित रहते हैं। क्योंकि मैंने अभी आपको बोला ना कि हम कहीं गांव वगैरह गए तो घर में चोरी हो सकती है, पर बैंक में ये पैसे सिक्योर रहते हैं, सुरक्षित रहते हैं। तो ये काम है, पैसे जमा कर सकते हैं बैंक में। बैंक जब भी हमें कुछ इमरजेंसी पड़ती है तो बैंक हमें लोन भी देती है, कर्जा भी देती है, और ऐसे बहुत सारे व्यवहार बैंक के थ्रू चलते हैं। तो आप बैंक में कभी जाओगे तो वहां पे ये सब आपको पता चल जाएगा। आता जोड्या जुळवा. विजेचे बिल भरणे. विजेचे बिल कुठे भरतो आपण? वीज देयक केंद्रामध्ये. मनी ऑर्डर करणे कुठे सांगितलं होतं मी? पोस्ट ऑफिस. फोनचं बिल कुठे भरतो आपण? दूरध्वनी केंद्र. तर ह्या आपल्या जोड्या आपण लावल्या. आता बघा, दुकानात जा आणि खालील वस्तूंचे भाव माहिती करून घ्या. आता बघा, ही काय आहे? चित्रकलेची वही आहे. तर चित्रकलेच्या वहीची किंमत काय आहे? आता आहे ना, तुमच्याकडे ड्रॉइंग बुक असेल, त्या ड्रॉइंग बुकवर मागे लिहिलेली असते किंमत, रुपीज म्हणून तिथे प्राइस किंवा किंमत असं लिहिलेलं असतं, तिथे किंमत असते. तर किंमत इथे तुम्ही लिहा पुस्तकामध्ये. स्केच पेनच्या बॉक्सची किंमत, आता माझ्याकडे जो स्केच पेनचा बॉक्स आहे त्याची किंमत 18 रुपये आहे. मग इथे मी 18 रुपये लिहिणार. कंपॉसची किंमत किती आहे ती इथे लिहा. तुमच्या घरात या सगळ्या गोष्टी आहेत. एक तर त्याच्यावर किंमत लिहिलेली असते किंवा तुमच्या आई वडिलांना माहिती, तर ह्या सगळ्या किमती तुम्ही इथे भरा. शाळेची बूट तुम्ही किती रुपयाला आणलेले आहेत, आईला विचारा, त्याची किंमत इथे लिहा. छत्री कितीला मिळते? 100-150 रुपयापर्यंत छत्री मिळते. कितीला मिळते ती, तुमच्याकडे छत्री आहे ती किती रुपयाची आहे ती इथे किंमत लिहा. दप्तर तुमचं कितीचं आहे त्याच्या किमती इथे लिहा. काय करायचंय? सगळ्यांच्या किमती तुम्हाला लिहायच्या आहेत. तर तुम्ही या किमती लिहून काढा. कारण मला माहित नाही तुमच्या घरामध्ये किती कोणत्या किमतीचा वही आहे. कारण छोट्या वहीची किंमत वेगळी असते, मोठ्या वहीची किंमत वेगळी असते. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, स्केच पेनचा बॉक्स माझ्याकडे 18 रुपयेवाला आहे. छोटासा स्केच पेनचा बॉक्स घेतला तर 10 रुपयाला पण मिळतो. आणखीन मोठा घेतला तर तो महागाई मिळतो. म्हणून तुमच्याकडे ह्या वस्तूंची किंमत काय आहे त्या इथे टाका. क्या करना है आपको? यहाँ ये जो चीजें है, ड्राइंग बुक, स्केच पेन बॉक्स, कंपास, दफ्तर यानी स्कूल बैग, छाता, स्कूल शूज, इनकी प्राइस आपके मम्मी पापा को पूछो क्या है और यहाँ पे लिखो। टेक्स्ट टेक्स्ट बुक में लिख लेना यहाँ पे।
तर प्रश्न क्रमांक 5, बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे अशी बरोबरची खूण करा आणि जिथे होत नाहीये बँकेत तिथे अशी चुकीची खूण करा. आता पैसे भरणे बँकेत होतात का? आपण शिकलो की नाही? हो, पैसे भरायचं काम बँकेमध्ये होतं. पैसे काढणे, हो, आपण पैसे भरू पण शकतो आणि पैसे काढू पण शकतो बँकेतून. पत्र टाकता येतं का बँकेमध्ये? नाही, बँकेत आपल्याला पत्र टाकता येत नाही. चेक देता येतो का? हो, आपल्याला बँकेत चेक देता येतो. आता चेक म्हणजे काय? हे तुम्हाला जर सांगितलं ना, तुम्ही अजून थोडं तुम्हाला समजायला कठीण जाईल आणि धडा कठीण वाटेल. तुम्ही घरी पप्पांना किंवा आईला विचारा, की चेक म्हणजे काय असतं ते. मनी ऑर्डर करणे, बँकेत मनी ऑर्डर नाही होत बाळांनो. मनी ऑर्डर पोस्टात होते. कहाँ होती है मनी ऑर्डर? पोस्ट में होती है. विम्याची रक्कम भरणे, तर विम्याचं केंद्र विमा हप्ता भरण्याचं केंद्र असतं वेगळं, बँकेत नाही. हाँ, इसका भी अलग से केंद्र होता है. दागिने सुरक्षित ठेवणे. आता तुम्ही सांगा बरं, बँकेमध्ये दागिने ठेवू शकतो का आपण? तर हो, आपण बँकेत आपले दागिने ठेवू शकतो. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की आपल्या घरात चोरी होते म्हणून आपण पैसे बँकेत ठेवतो. तर तसंच आपण आपले दागिने सुद्धा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवू शकतो. आपल्याला लॉकर भाड्याने घ्यायचं असतं. त्याची थोडीशी किंमत द्यावी लागते बँकेला आणि त्या लॉकरमध्ये आपण आपले दागिने ठेवले, की ते सुरक्षित असतात. बैंक में हम हमारे दागिने यानी कि गहने ज्वेलरी, जो ज्वेलरी होती ना गोल्ड की, सिल्वर की, डायमंड की, वो सब ज्वेलरी हम लोग बैंक में रख सकते हैं। बैंक में हम लोग लॉकर लेते हैं, उस लॉकर की कुछ प्राइस होती है, कीमत होती है, वो हम बैंक को देते हैं, तो उस बदले में बैंक क्या करती है, हमारी सब ज्वेलरी को ठीक से संभाल के रखती है, यानी कि चोरी होने का डर नहीं रखता। मैंने आपको बोला हम लोग गाँव वगैरह जाते हैं तो घर में चीजें रख के गए तो चोरी हो सकती है, तो गहने भी हमारे जो है ज्वेलरी भी सिक्योर रहती है बैंक में. तर हे बँकेत होतं. चेक वटवणे बँकेमध्ये होतं. चेक देणे पण होतं, वटवणे पण होतं. वीज बिल भरणे नाही. वीज बिल भरणा केंद्र. कर्ज घेणे हो. कर्ज घेता येतं आपल्याला बँकेतून. दागिने गहाण ठेवणे हो. गोल्ड लोन मिलता है बँकेत. गोल्ड लोन मिळतं. गोल्ड लोन बैंक में मिलता है. दागिने गहाण ठेवणे ये बैंक में ये काम होत आहे. दागिने सुरक्षित पण ठेवतात आणि तुमचे दागिने गहाण ठेवून त्याच्या बदल्यात तुम्हाला कर्जही दिलं जातं. त्याला गोल्ड लोन म्हणतात. तर हे तुम्हाला बँकेत मिळतं. मुदत ठेवीच्या योजना बँकेमध्ये असतात. याला एफ-डी, आर-डी असं आपण म्हणतो. तर हे बँकेमध्ये होणारी कामं आहेत. आलं लक्षात? आता बघा पुढचा प्रश्न काय आहे? भाजी मंडईला भेट द्या. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा आणि भाज्यांचे प्रति किलो दर विचारा. भाजी मंडई यावर 5 ते 7 वाक्य लिहा. आता भाजी मंडई म्हणजे भाजी मार्केट. भाजी मंडई मतलब सब्जी का मार्केट जो होता है ना वेजिटेबल मार्केट वहां पे जाओ. अभी टमाटर कितने रुपए किलो है, आलू कितने रुपए किलो है, भिंडी कितने रुपए किलो है, वहां पे पूछना है और उसके रेट लिखने हैं. काय करायचंय भाजी मंडईला भेट द्यायची आहे. तिथे सगळ्या भाज्या विकतात. मेथीची जुडी कितीला, बटाटे किती रुपये किलो आहे, टोमॅटो किती रुपये किलो आहे, काकडे किती रुपये किलो आहे, हे सगळे विचारा. भाज्यांची यादी करा. तिथे कोणत्या कोणत्या भाज्या विकल्या जातात आणि प्रत्येक भाजीचं रेट लिहा. जसं बटाटे 40 रुपये प्रति किलोला मिळतात. टोमॅटो 30 रुपये प्रति किलोला मिळतात. अशी यादी तुम्ही करा. तर भाजी मंडईत आपल्याला जाता येत नाहीये. पण आपल्या घरावरती भाजीवाला विकायला येतो ना, भाजीपाला विकायला येतो सध्या. तुम्ही बाहेर जाऊ नका. आई जाईल ना आपली भाजी आणायला. आईला घरी आल्यावर विचारा, "आई, टोमॅटो किती रुपये किलो आणलेस आज मला सांग बरं." आई म्हणेल, "बापरे! काय मुलं हुशार झाले. भाज्यांचे रेट वगैरे विचारायला लागलेत." बरोबर की नाही? पण आईला काय माहिती तुम्ही होमवर्क करताय ते. तर काय करायचं, आई भाज्या घेऊन आली, की टोमॅटो किती रुपये किलो आणले लगेच नोटबुकमध्ये लिहायचे. बटाटे किती रुपये किलो आणले लगेच नोटबुकमध्ये लिहायचे. अजून आईने काय मिरच्या आणल्यात का? सगळं विचारायचं आईला आणि आपल्या नोटबुकमध्ये पटापटा लिहून घ्यायचं. आईला वाटेल किती माझा मुलगा हुशार, मुलगी, मुलगा जे आहे हुशार झाले. मला सगळं भाज्यांचं रेट वगैरे आर्थिक व्यवहार किती पाहायला लागले. पण आईला माहीत नसणार आहे, की आपली मुलं ही होमवर्क करतायत. क्या करना है आपको? अभी तो हम सब्जी मार्केट में नहीं जा सकते कोरोना की वजह से, तो हमें होमवर्क नहीं करना है क्या? नहीं, ये होमवर्क हम कैसे कर सकते हैं? हमारी मम्मी पापा कोई तो भी बाहर जाता है और वेजिटेबल्स घर पे लेके आते हैं, तो उनको आने के बाद उन्होंने क्या क्या वेजिटेबल लाया है वो देखने का और धीरे से पूछने का, कितने आलू क्या किलो लाए, टोमेटो क्या किलो लाए, ककड़ी कितने रुपए किलो लाई, और वो जो रेट बोलेगे ना वो सब रेट आपकी नोटबुक में चुपके से लिख लेना.
तो आपकी मम्मी पापा को लगेगा अरे बच्चे कितने होशियार हो गए, घर के सब जो पैसों के व्यवहार है उनके अंदर ध्यान देने लगे हैं। आपकी मम्मी पापा को थोड़ी पता चलेगा आप लोग पढ़ाई कर रहे हो, होमवर्क कंप्लीट कर रहे हो आपका। तो क्या करना है अभी हमें, इस तरह से आप दिमाग लगा सकते हो क्योंकि कोरोना की वजह से हम तो नहीं जा सकते ना वेजिटेबल मार्केट में, सब्जी मंडी में। तो इस तरह से घर में जो जो सब्जियां आती है तो क्या भाव से लाई वो पूछो और नोटबुक में नोट डाऊन कर लो। काय करायचे, घरात ज्या भाज्या आणतील त्याचे भाव विचारा आईला आणि सगळे आपल्या वहीमध्ये लिहून काढा, म्हणजे तुम्ही अगदी हुशार मुलं आहात, बरोबर की नाही? आता पुढे काय आहे, चला आता आपण वाचूया आणि हसूया थोडंसं. खूप झालं ना पैसे पैसे पैसे. टेन्शन येतं डोक्याला आपल्याला, असा अभ्यास खूप जेव्हा कठीण वाटायला लागतं ना थोडंसं, काही गोष्टी समजत नाही. आता बघूया. सोनू आणि मीनू. सोनू काय म्हणते, मीनू माझ्या बाबांनी कालच इनोवा कार घेतली, आता आमच्याकडे 3 गाड्या झाल्या. मीनू म्हणते, अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमान सुद्धा आहे. सोनू म्हणते, अरे वा, मग तर तू सगळ्याच वाहनातून फिरली असशील. मीनू म्हणते, नाही रे, माझ्या बाबांचं खेळण्याचं दुकान आहे ना. खेळण्याचं दुकान असल्यामुळे त्यांच्याकडे सगळ्या गाड्या आहेत. आहे की नाही गंमत? आता इथे बघा काय दिलंय आपल्याला, ही फुलपाखरे उडतायत. दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा. आता श. श पासून शरद, शतक, शर्यत, शहामृग. नंतर आता इथे काय स. स वरून समाधान, सजावट, सत्कर्म, सहल, सहज, समस्या. 4च लिहायचेत. पण मला जेवढे आठवतात ना तेवढे मी लिहून टाकते. तुम्हाला ज्याच्यात जे सोपं वाटेल ते लिहा. आता इथे काय द. द वरून दशरथ, दगडू, दगड, दरवाजा, दवाखाना, दर. दर म्हणजे एक आपण म्हणतो ना किंमत कितीला आहे ते दर. दर्जा. दर्जा म्हणजे त्याची क्वालिटी कशी आहे. क्वालिटी म्हणजे दर्जा. न. न वरून नळ, नभ, नयन, नथ, नकार. आता हे इथे लिहायला मला जागा नाही म्हणून मी ते खाली लिहिलेत. तर लगेच मला विचारू नका इथे का नाही लिहिलेत ते. ते तुम्हाला इथे बघून इथे लिहायचेत. क. कमळ, कप, कलश, कर्म, कर्ज. अननस, अथर्व, अमर, अजय, अजगर, अमीर. तलवार, तमा, तमा न बाळगणे म्हणतो ना आपण ते. तक्रार, तर, तरी. हम्म तर्री पोहे आवडतात का, तुम्ही खाल्ले का तर्री पोहे? तसं तरी किंवा तरी, मला तरी असा शब्द येतो तो. म. मोर, मन, मगर, मध, मगन, मग, महेश, मदद. क्या करने, ये जो यहाँ पे जो द से दिए हुए तो शब्द, ये द के शब्द यहाँ लिखने, अ के शब्द यहाँ लिखने, न के यहाँ पे, क के यहाँ पे जगह नहीं है टाइप करने के लिए, इसलिए मैं नीचे टाइप करती हूँ। नहीं तो आप लोग बोलेंगे इसका आंसर दिया नहीं, इसके ये सबके आंसर यहाँ पे है। ये शब्द देखिए, ये शब्द आपको अक्षर से ये शब्द यहाँ पे लिखने हैं। समझ में आ गया? तर अशा प्रकारे आपला पैशांचा व्यवहार हा धडा शिकवून झालेला आहे, स्वाध्याय पण झालेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. क्या करना है हमें, चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन दबाना है, यानी आगे आने वाले वीडियो का नोटिफिकेशन आपको मिळता रहेगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, काय करायचंय आपल्याला, आईला भाज्यांचे दर विचारा आणि पैशांचे व्यवहार कसे चालतात ते शिकून ठेवा. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ.